तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी. पाठीमागे तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र कोंडेश्वर आहे आणि त्याच्या बाजूला हा ओसंडून वाहणारा धबधबा. पण हा तुमच्यासाठी एक स्पेशल डील असेल. बघा तुम्हाला नजारा आवडतो का, आणि जर का तुम्ही महादेवावर मनापासून तुम्ही जर का प्रेम करताल तर हर हर महादेव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहाटेची कर्जत ट्रेन पकडली. मध्ये स्टेशन होतं बदलापूरला उतरलो. तसं रिक्षामध्ये मी प्रवास सुरू केला. श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी जाताना रस्त्याच्या मध्ये म्हशी आल्या. दुभती जनावरं चरताना दिसू लागली. जरा पुढे सरकल्यानंतर ब्रिज लागला. पाणी भरण्यासाठी माणसांची रेलचेल दिसू लागली. पुढे सरकल्यानंतर मी रिक्षावाल्याला पार्किंग करून पुढे श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी पुढचा प्रवास सुरू केला. श्री क्षेत्र कोंडेश्वर या मंदिराबद्दल थोडंफार मी सर्च केल्यानंतर मला असं समजलं की हे पांडवकालीन मंदिर आहे. येथील नजारा खूप सुंदर आणि भव्य होता मित्रांनो. थोडं पुढे आल्यानंतर मी दुकान शोधत होतो जेणेकरून मला बेलपत्र, नारळ आणि फुले मिळतील वाहण्यासाठी. पण मित्रांनो, कोणतंही दुकान ओपन नव्हतं. तर ते विचार मागे ठेवून मी महादेवाच्या दर्शनासाठी पुढच्या दिशेने वाटचाल करू लागलो. पायातले बूट काढून समोर श्री क्षेत्र कोंडेश्वर दिसू लागलं. जसं दिसू लागलं तशी मनात उत्कंठा दाटून आली. कधी एकदा मी श्री क्षेत्र महादेवाचं दर्शन घेईन असं माझ्या मनाला भेडसावं लागलं. तर बघा, शूट करतोय. पुढचे जे शॉट्स असतील मित्रांनो ते सिनेमॅटिक शॉट्स असतील, तर नक्की बघा कसे वाटतात आपल्याला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि श्री क्षेत्र कोंडेश्वर याची एक सिरीज येत आहे. त्याच्या आजूबाजूचे जसे धबधबा आहे, निसर्ग आहे, त्याचे पण व्हिडिओज मी टाकणार आहे. तर नक्की यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर देखील मला फॉलो करा. थँक्यू सो मच. आभारी आहे.